चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे रोटेशनल डायनेमिक्स. ठीक आहे, बघा आता फिजिक्सचा मी फर्स्ट चॅप्टर चालू करतोय. ठीक आहे, ऑलरेडी माझे नाही का ऑसिलेशन मी कम्प्लीट केलेलं आहे आणि दुसरा एक आहे त्याचं नाव आहे थर्मोडायनेमिक्स. ठीक आहे, थर्मोडायनेमिक्स पण मी कम्प्लीट केलेलं आहे. तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये बघू शकता. ठीक आहे, आणि हा तसंच मी तुम्हाला माहिती आहे की नाही का मॅथ्सचे मी ऑल कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, म्हणजे ऑल टॉपिक क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये परत एकदा बघू शकता की नाही का मॅथमॅटिक्सचे ऑल व्हिडिओ कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे, मग आता मी काही दिवस नाही का फिजिक्स पण कव्हर करून देईन तुम्हाला टॉपिक. ठीक आहे, जसं मला टाइम भेटेल तसं तसं मी तुम्हाला कम्प्लीट करून देत जाईल. ठीक आहे, बघा आता आजचा जो काही व्हिडिओ आहे रोटेशनल डायनेमिक्स हा पूर्ण बेस आहे 11 स्टँडर्डवर. ठीक आहे, म्हणजे पहिले 3 जे पेजेस आहेत तुमचे 3-4 ते पूर्ण 11 स्टँडर्डवर डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे टोटली तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथे व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, आणि मी दर नाही का 8 वाजता किंवा 9 वाजता लाईव्ह येतो मी 12 स्टँडर्ड साठी. ठीक आहे, आणि कधी लेक्चर नसेल तर समजून जायचं की नाही का 10 स्टँडर्डचं लेक्चर असेल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा पहिले मी काय बोललो, मी स्टार्टिंगला पहिलं मी 11 स्टँडर्ड तुमचा बेस कव्हर करणार. ठीक आहे, त्याच्यानंतरच मी रोटेशनल डायनेमिक्स स्टार्ट करणार. ठीक आहे, ह्याचे जे काही डायनेमिक्सचे जे काही पार्ट आहेत पहिला आपण शिकलोय सर्क्युलर मोशन. ठीक आहे, 11 स्टँडर्डला पहिले ते बेस क्लिअर करतो, मग त्याच्यावरच हे पूर्ण डिपेंड आहे. म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण बेसिक आहे. जर ते तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हे डायनेमिक चॅप्टर म्हणजे रोटेशनल डायनेमिक चॅप्टर हा पूर्ण येणार. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. सो लेट्स बघा काय इथं रोटेशनल डायनेमिक्स. सो डायनेमिक काय आहे? सो डायनेमिक इज द पार्ट ऑफ द विच पार्ट दॅट इज मेकॅनिक्स. सो इज द पार्ट ऑफ मेकॅनिक्स. सो बघा मेकॅनिक्स. सो बघा मेकॅनिक्सचे पण 2 टाइप्स आहेत. कोणते कोणते टाइप्स आहेत बघा सांगतो तुम्हाला, 1 बाय 1 सांगतो. सो एक आहे स्टॅटिक्स. ठीक आहे, दुसरा जो आहे तो डायनेमिक. ओके, आणि 1 बाय 1 समजून घ्या व्यवस्थित. व्हॉट इज मीन बाय डायनेमिक आणि व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स. ठीक आहे, बघा काय आहे हे जे काय स्टॅटिक आणि डायनेमिक जे आहे ते ऍक्च्युली कोणाचे पार्ट आहेत? दॅट इज मेकॅनिक्सचे पार्ट आहेत. ठीक आहे, आणि 11 स्टँडर्डला तुम्ही डायनेमिक शिकलाय, पण डायनेमिक मध्ये पण 2 टाइप्स आहेत. कोणते कोणते? दॅट इज फर्स्ट वन आहे कायनेमॅटिक्स. दुसरा आहे कायनेटिक. ओके, सो बघा ह्याच्यामध्ये पण 2 टाइप होते. ओके, 1 बाय 1 तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. सो आता ह्या वर्षी जे आहे यावेळेस आपण स्टॅटिक जे काय आहे ते आपण शिकणार नाही. ठीक आहे, ऍक्च्युली आपल्याला काय शिकायचंय? डायनेमिक शिकायचंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये डायनेमिक मध्ये किती टाइप्स आहे? एक कायनेमॅटिक्स आहे आणि एक कायनेटिक आहे. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो स्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट. सो वेलॉसिटी असेल, ऍक्सलरेशन असेल ते कॉन्स्टंट आहे. सो आपण हे डिस्कस करणार नाही, पण हा टाइप कोणाचा आहे? ऍक्च्युली हे जे आहे मेकॅनिक्सचा टाइप आहे. ठीक आहे, समजतंय का? आपल्याला काय शिकायचं आहे? डायनेमिक शिकायचंय. सो डायनेमिक म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक टायमिंगला व्हॅल्यू चेंज होत राहणे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डायनेमिक. ठीक आहे, सो आफ्टर 10 सेकंडला त्याची वेलॉसिटी किती असेल, ऍक्सलरेशन किती असणार, डिस्प्लेसमेंट काय झालेलं आहे. सो सगळं ऑल थिंग्स काय येणार? डायनेमिक्स मध्ये येणार. सो म्हणजे बघा डायनेमिक मध्ये समजा एक पार्टिकल आहे. ठीक आहे, सो सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरतोय. तो कोणत्या फॉर्म मध्ये फिरतोय? सर्क्युलर फॉर्म मध्ये. सो बघा हे जे काय आहे पार्टिकल, सो ह्याचे डिरेक्शन समजा अशी आहे, अशी. ठीक आहे, सो अशी. ठीक आहे, हे जे काय रिव्हॉल्व्ह होतंय समजा इथं स्टार्टिंगला असेल 5 किलोमीटर पर आवर, 5 किलोमीटर. ओके, किलोमीटर पर आवर. ठीक आहे, सो नंतर स्पीड बघा, स्पीड म्हणजे वेलॉसिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर ना असेल 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 कंटिन्युअस काय होते तो त्याची काय होते? स्पीड अप होती. सो स्पीड अप होती म्हणजे काय? हा कोणता टाइप आहे? दॅट इज अ डायनेमिक. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअस चेंज होत राहणे. सो आता त्याच्यामध्ये डायनेमिक मध्ये कोणते कोणते प्रकार येतात? कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक. आता हे समजून घ्या. तुम्ही गेल्या वर्षी कायनेमॅटिक्स शिकलाय, कायनेटिक नाही शिकला तुम्ही. आता ह्या वर्षी तुम्हाला कायनेटिक शिकायचंय, पण गेल्या वर्षी जे आहे हे कायनेमॅटिक्स हे कसं काय शिकलाय तुम्ही?
ऍक्च्युली कायनेमॅटिक्स म्हणजे काय, म्हणजे समजा आता पार्टिकल आहे, ठीक आहे, पार्टिकल रिव्हॉल्व होते, कंटिन्यू रिव्हॉल्व होते, पण त्याची स्पीड पण माहित नाही आपल्याला आणि ऍक्सिलरेशन पण माहित नाही, ठीक आहे, इन्क्रीज होतात ते किंवा डिक्रीज होतात ते, ठीक आहे. पण हा जो पार्टिकल आहे कुणामुळे, म्हणजे पार्टिकलची जी काही स्पीड आहे कुणामुळे जनरेट झाली हे माहिती का आपल्याला, नाही माहिती. सो हे जे काय पार्टिकलची स्पीड जी काय जनरेट झालेली आहे हे सगळं ऑल थिंग्स कायनेमॅटिक्स मध्ये येणार. कशामध्ये येणार, कायनेमॅटिक्स. म्हणजे आपल्याला माहिती का ह्याला वेलॉसिटी कोणी जनरेट केली आहे, माहिती का आपल्याला, म्हणजे वेलॉसिटी ह्याला कोणी नाही का कोणी फोर्स लावलाय माहिती का, नाही माहिती. म्हणजे ह्याच्यामध्ये फोर्स म्हणजे नाही का फोर्स प्रोव्हाइड नाही केला आपण, म्हणजे फोर्स आपण काढणार नाही, ठीक आहे. म्हणजे फक्त काय पार्टिकल आहे त्याची स्पीड काढायचं आहे, ऍक्सेलरेशन, ठीक आहे, हे आपण शिकलेलं आहे, ठीक आहे. ओके, आता कायनेटिक म्हणजे काय, कायनेटिक म्हणजे काय, समजा पार्टिकल रिव्हॉल्व होतोय, ठीक आहे, पण कुणामुळे तो रिव्हॉल्व झालाय, म्हणजे त्याला कुणी फोर्स लावलाय तेव्हा तो पार्टिकल रिव्हॉल्व व्हायला स्टार्ट झालाय, ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे कायनेटिक, ठीक आहे. हे डिफरन्स समजून घ्या, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक ह्याच्यामध्ये डिफरंट आहे, ठीक आहे. हे सगळे पार्ट कशामध्ये येतात, डायनेमिक मध्ये, ठीक आहे. गेल्या वर्षी जे काय आपण शिकलेलं आहे ते कायनेमॅटिक्स शिकलेलं आहे. आणि कायनेटिक म्हणजे काय असणार आहे, म्हणजे आपण जे काय फोर्स लावणारे पार्टिकलवर फोर्स लावतोय, सो कुणामुळे जनरेट झालाय, जे आपण फोर्स लावणार आहे त्याच्यामुळे जनरेट झालेलं आहे, ठीक आहे, म्हणजे पार्टिकल मूव्ह होतोय. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये कसं आहे पार्टिकल जस्ट फिरतोय, पण आपण ह्याचं डिस्कस केलं का फोर्स कोणी लावलाय, डिस्कस केलं का याच्या बाबतीत, नाही. सो ही जे काही कन्सेप्ट आहे हे कायनेमॅटिक्स मध्ये ना. आणि हा इथं फोर्स प्रेझेंट असणार, इथं काय प्रेझेंट असणार, इथं फोर्स प्रेझेंट असणार, एक मिनिट. सो ह्याच्यामध्ये फोर्स प्रेझेंट आणि ह्याच्यामध्ये फोर्स म्हणजे कुणी ह्याला फोर्स लावलाय हे आपण एवढं मेन्शन नाही करणार, ठीक आहे. सो हे जे काय पार्ट आहे कायनेमॅटिक्स आणि कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स हे सगळे डायनेमिक मध्ये येतात, ठीक आहे. पहिले मी तुमचे बेसलाईन कव्हर करतोय, त्याच्यानंतर मी तुम्हाला जे काय नेक्स्ट व्हिडिओ आहे तो रोटेशनल डायनेमिक मध्ये सांगतो, ठीक आहे. याचे खूप सारे कन्सेप्ट आहेत, 1 बाय 1 समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट मध्ये, म्हणजे 2-3 पेज तुम्हाला बेसिक साठीच जाते ना, ठीक आहे. हा, आता आपल्याला काय शिकायचंय, आता आपल्याला लिनियर क्वांटिटी आणि अँग्युलर क्वांटिटी समजून घ्यायचंय, ठीक आहे. बघा तुमचे जे काही कन्सेप्ट आहे ते 1 बाय 1 म्हणजे पूर्ण सॉल्व्ह होत राहील, नाही का, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत राहतील, ठीक आहे. म्हणून जरासा पेशन्स ठेवा, म्हणजे तुमचे कन्सेप्ट जे आहेत बहुतेक काय कायना वाटतं की नाही का हे राहिलं, अरे हे राहिलं, हे बोलायचं राहिलं, पण हे जे काही कन्सेप्ट आहेत तुमचे मी नंतर बोलू शकतो, ठीक आहे. ऍट अ टाइम मला सगळं आठवत नाही ना, ठीक आहे. सो 1 बाय सांगतो, ठीक आहे. चला लक्ष द्यायचं. सो आता मी काय बोललो तुम्हाला, काय शिकवणार आहे, लिनियर क्वांटिटी आणि अँग्युलर क्वांटिटी, ठीक आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. हे पण समजून घ्या, हे ऍक्च्युली 11th स्टँडर्डचाच पार्ट आहे, ठीक आहे. सो बघा लिनियर क्वांटिटी अँड अँग्युलर क्वांटिटी. सो बघा लिनियर क्वांटिटी मध्ये आणि अँग्युलर क्वांटिटी मध्ये, सो आपल्याला नोटेशन माहिती पाहिजे. सो आपण कशाने वेलॉसिटी कशाने मेन्शन करतो, ऍक्सेलरेशन कशाने मेन्शन करतो हे माहिती पाहिजे. जर हे माहितीच नसेल तर तुम्ही प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. चला 1 बाय 1 सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. सो लिनियर क्वांटिटी, सो डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करणार आहे आपण, डिस्प्लेसमेंट जे काय आहे डिनोट करणार आहे ते एस ने डिनोट करणार आहे, ठीक आहे. सो कशाने डिनोट करणार आहे, एस ने, ठीक आहे. सो आता फर्स्ट झालं, सेकंड, आणि हे जर टर्म लिनियर क्वांटिटी मध्ये डिस्प्लेसमेंट आपण एस ने दाखवत असेल तर अँग्युलर क्वांटिटी मध्ये आपण कशाने दाखवणार आहे, दॅट इज डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण थिटाने दाखवणार आहे, ठीक आहे. असं काय थिटा का तिथं, म्हणजे इथं पार्टिकल जे आहे हे स्ट्रेट फॉरवर्ड मूव्ह होते, काय होते, स्ट्रेट फॉरवर्ड मूव्ह होते, ठीक आहे. एखादी कार असेल तो एकदम फ्लॅट सरफेसवरून चाललाय, ठीक आहे, ट्रॅव्हल करतोय. सो इथं कसं असणार आहे, एखादं जे काय पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फॉर्म होणार आहे, ठीक आहे. सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार आहे, रोटेट होणार आहे. सो हे काय येणार मग, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थिटा. सो आपण एखादा पार्टिकल जर रोटेट झालेला आहे, ठीक आहे, इथून तिथपर्यंत, सो हे जे काय अँगल काढायचंय म्हणजे जे काय डिस्प्लेसमेंट काढायचंय दॅट इज कॉल्ड एज थिटा. सो दिस इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. समजते का, हे आपण जे काय डिस्प्लेसमेंट आहे आपण थिटाने दाखवणार आहे, ठीक आहे. सो आता डिस्प्लेसमेंट एस ने दाखवलंय, अँग्युलर क्वांटिटी मध्ये डिस्प्लेसमेंट थिटाने दाखवलंय. सो इथं वेलॉसिटी, सो वेलॉसिटी जी आहे आपण कशाने दाखवणार आहे, व्ही ने दाखवणार आहे, ठीक आहे. इथं सेकंड, सो वेलॉसिटी कशाने दाखवणार आहे, सो वेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा,
ठीक आहे, क्वांटिटी लक्षात पाहिजे तुम्हाला. व्हेलॉसिटी लिनियर क्वांटिटी म्हणजे व्हेलॉसिटी v ने दाखवणार आहे. ठीक आहे, आणि अँग्युलर क्वांटिटी मध्ये व्हेलॉसिटी कशाने दाखवणार आहे, ओमेगाने. ठीक आहे, सो आता थर्ड वाला, सो व्हेलॉसिटी झाला, त्याचं काय आहे ऍक्सिलरेशन. सो ऍक्सिलरेशन कशाने दाखवणार आहे, इन लिनियर क्वांटिटी मध्ये, सो दॅट इज ए. ओके, सो थर्ड वाला काय येतं, सो ऍक्सिलरेशन याच्यामध्ये. सो आता ह्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन कशाने दाखवणार आहे, सो ऍक्सिलरेशन डिनोटेड बाय अल्फा. ठीक आहे, समजतंय का, हे तुम्हाला माहिती पाहिजे, ही क्वांटिटी तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, ऑल क्वांटिटी इन टर्म्स ऑफ वेक्टर क्वांटिटी. सो ठीक आहे, सो हे जे काय आहे वेक्टर क्वांटिटी मध्ये असतो. ठीक आहे, सो वेक्टर बार. सो आता ह्यांचं रिलेशन काय आहे. ठीक आहे, सो लिनियर क्वांटिटी आणि अँग्युलर क्वांटिटीचं रिलेशन काय आहे हे कसं फाइंड आउट करणार, हे फॉर्म्युलेला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे, हा बाबा अँग्युलर ऍक्सिलरेशन काय, अँग्युलर ऍक्सिलरेशन डिनोटेड बाय अल्फा. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने मेन्शन करणार, डिनोटेड बाय थीटा. ठीक आहे, लिनियर असेल तर इथे येणार लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय एस. ठीक आहे, हे क्वांटिटी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर ह्यांचे जे काय रिलेशन आहे 11th स्टँडर्डला झालेलं आहे, सो रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटी. ठीक आहे, हे 11th स्टँडर्ड झालेलं काय काय रिलेशन आहे. सो बघा, डिस्प्लेसमेंटचं जे काय रिलेशन आहे, ओके, फक्त मी कशामध्ये दाखवतोय, स्केलर क्वांटिटी मध्ये दाखवतोय. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी मध्ये बघा, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी. सो स्केलर क्वांटिटी मध्ये काय येणार बघा, स्केलर क्वांटिटी ह्यांचं जे काय रिलेशन आहे कोणाचं, लिनियर अँड अँग्युलरचं काय असणार. सो एस लिहिणार मी इथं इक्वल टू हे जे काय थिटा आहे थिटा लिहिणार. सो पण हे जे काय रिलेशन काढायचं असेल आपल्याला ह्यांचं लिनियर आणि अँग्युलरचं, फक्त आर ने मल्टिप्लाय करायचं. बघा एस इक्वल टू आर थिटा. ठीक आहे, सो आता सेकंड मला काय काढायचं, व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ स्केलर क्वांटिटी, त्यावेळेस काय येणार, डॉट प्रोडक्ट येणार. हे लक्षात राहू दे, मॅथमॅटिक्स तुमच्या लक्षात आहे. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी हा वेगळा पार्ट आहे, वेक्टर क्वांटिटी हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, सो बघा आता व्हेलॉसिटी इक्वल टू इथं काय, इथली व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी काय येतं, ओमेगा. सो इथे येणार मी फक्त आर ने मल्टिप्लाय करणार. सो इथे काय येणार, आर ओमेगा. ठीक आहे, थर्ड क्वांटिटी काय येणार, सो दॅट इज ऍक्सिलरेशन इन टर्म्स ऑफ स्केलर क्वांटिटी, त्यावेळेस काय येणार, ए इक्वल टू आर अल्फा. ठीक आहे, हे काय झालं, हे झालं दॅट इज स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, ह्याला म्हणतात आपण रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर, ओके, क्वांटिटी, लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटी. ठीक आहे, सो हे जे काय आहे ह्यांचं रिलेशन काढत असताना फक्त आर ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, दॅट्स इट, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सो आता हे झालं स्केलर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी मध्ये कसं आहे ना, सो वेक्टर क्वांटिटी, आणि तुम्हाला माहिती वेक्टर क्वांटिटी काय असतो. ठीक आहे, हे वेक्टर क्वांटिटी, हे स्केलर क्वांटिटी. सो स्केलर वेक्टर क्वांटिटी मध्ये सेम तसंच घ्यायचं आपल्याला, ही जी काय व्हॅल्यू आहे तसंच लिहायचंय, पण इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, कारण जे काय आहे पार्टिकल, बघा लक्ष द्यायचं, डेरिव्हेटिव्ह मध्ये काय घेतो आपण ते पण सांगतो तुम्हाला. समजा इथं पार्टिकल आहे. ठीक आहे, सो पार्टिकल इथून ते जस्ट मूव्ह झालाय. ठीक आहे, इथून ते इथं पण मूव्ह झालाय. सो किती मूव्ह झालाय, स्लाइटली मूव्ह झालाय. सो त्याचं डिस्प्लेसमेंट पण जे काय आहे ते स्मॉल येणार आहे. काय येणार आहे, स्मॉल येणार आहे. सो त्याची ऍक्सिलरेशन पण स्मॉल होणार, व्हेलॉसिटी पण स्मॉल असणार. ठीक आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. सो वेक्टर क्वांटिटी मध्ये कसं करणार आपण, सो डीएस बार वेक्टर क्वांटिटी मध्ये, सो इक्वल टू आर बार, किंवा पहिले मी डी थिटा लिहिलं, डी थिटा क्रॉस, दॅट इज डी थिटा क्रॉस आर बार, डी थिटा बार क्रॉस आर बार. ठीक आहे, ज्यावेळेस वेक्टर क्वांटिटी येणार त्यावेळेस क्रॉस प्रोडक्ट येणार. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे वेक्टर क्वांटिटी काय असतं, हे माहिती जस्ट तुम्हाला, तरी मी एकदा सांगतोय डीप मध्ये. ठीक आहे, सो सेकंड वाला, सो व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ वेक्टर क्वांटिटी कसं येणार, सो डीव्ही बार इक्वल टू डी ओमेगा बार क्रॉस आर बार. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह काय लावतोय आपण, एखादा पार्टिकल समजा इथून ते डायरेक्ट मूव्ह झाला इथपर्यंत. सो ह्याची जर मला डिस्प्लेसमेंट काढायचं, डिस्प्लेसमेंट आपण डायरेक्ट डिस्प्लेसमेंट नाही काढणार तसं, पहिला आपण स्मॉल पार्टचा काढणार. कशाचा काढणार, स्मॉल पार्टचा काढणार. ठीक आहे, सो त्याला म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलंय. ठीक आहे, समजते का, डेरिव्हेटिव्ह काय घेतलंय, कारण आपण स्मॉलचं पार्टचं काढतो ना, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही काढू शकत. असं सॉरी, डायरेक्ट आपण डिस्प्लेसमेंट नाही काढू शकत.
सो पहिले स्मॉल करणार मग ऍडिशन असते त्यांची. ठीक आहे. सो बघा लक्षात द्या डीव्ही इक्वल टू डी ओमेगा इंटू आर बार. सो आता थर्ड वाला काय येणार ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन पण तसंच असतं स्मॉल पार्ट मध्ये आणि वेलॉसिटी पण स्मॉल पार्ट मध्ये आपण ऍड करतो त्याला. सो आता ऍक्सलरेशन काय ना डी ए बार इक्वल टू काय करणार डी अल्फा बार क्रॉस आर बार. ठीक आहे. हे झालं स्केलर क्वांटिटी, हे झालं वेक्टर क्वांटिटी. आता पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हिडिओ स्टॉप झाला होता. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट पटकन. सो आता बघा वेक्टर क्वांटिटी जिथं असेल तिथं काय असणार डिरेक्शन असणार मॅग्निट्यूड पण असणार. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी तर असणार. मग वेक्टर क्वांटिटी मध्ये कोणतं ऍक्सलरेशन ऑपोजिटला जातंय का नाही का बॅकवर्ड साईडला जातंय किंवा वेलॉसिटी फॉरवर्ड साईडला बॅकवर्ड साईडला कुठं जाते आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. चला बघा व्यवस्थित सांगतो लक्ष द्या. हे पण तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. समजा पार्टिकल आहे. ठीक आहे. एक प्लेन आहे. ठीक आहे. प्लेनवर एक सर्क्युलर मोशन काढतोय. ठीक आहे. सर्क्युलर हे सर्कल काढतोय. ठीक आहे. प्लेन दिलेला आहे इथं प्लेन. सो म्हणजे लिनियर असणार आहे. ठीक आहे. काय असणार आहे लिनियर. सो इथं मी फक्त सर्क्युलर मोशन मध्ये काढलं असेल तर म्हणजे जे काय आहे अँग्युलर म्हणजे जे काय सर्क्युलर फॉर्म मध्ये पार्टिकल फिरणार आपण त्याला म्हणतो अँग्युलर. ठीक आहे. लिनियर म्हणजे काय म्हणजे सपाट भाग नाही का सपाट जी जागा आहे त्याच्यावरून आपण काय करतोय पार्टिकलला मूव्ह करतोय. ठीक आहे. कोणत्या फॉर्म मध्ये सर्क्युलर फॉर्म मध्ये. मग त्यावेळेस तिथं काय असणार समजा एखादा पार्टिकल आहे मूव्ह होतोय. ठीक आहे. असं ह्या साईडला. ओके. सो आता पहिले स्टेप त्याची स्पीड आहे 5. ओके 5 मीटर पर सेकंड. नंतर परत स्पीड इन्क्रीज झाली आहे. पार्टिकलची जी काही स्पीड आहे ती इन्क्रीज करतोय आपण समजा इथं 6 मीटर पर सेकंड. ठीक आहे. नंतर 7 मीटर पर सेकंड झालेला आहे. नंतर 8 मीटर पर सेकंड. सो पार्टिकल काय होतंय पार्टिकलची स्पीड जी आहे ती इन्क्रीज होतीये. ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल स्पीड जी काय आहे इन्क्रीज होत असेल त्यावेळेस त्याचं काय असणार आहे डिस्प्लेसमेंट ह्या साईडला. ठीक आहे. डिस्प्लेसमेंटची जी काही डिरेक्शन आहे ते पण ह्या साईडला होणार आहे. ओके ह्या साईडला. आणि वेलॉसिटी पण त्याच साईडला होणार. सो वेलॉसिटी पण त्याच साईडला. ठीक आहे. जर काय होतंय स्पीड काय होते इन्क्रीज होती त्यावेळेस डिस्प्लेसमेंट ज्या साईडला असेल त्या साईडला वेलॉसिटी असणार आहे. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट ज्या साईडला असणार आहे त्यावेळेस वेलॉसिटी पण त्याची डिरेक्शन तीच असणार आहे. मग ऍक्सलरेशनचं काय असणार आहे ऍक्सलरेशन पण त्याच डिरेक्शनला असणार. ठीक आहे. स्पीड अप करतोय सो त्यावेळेस पण ऍक्सलरेशन पण त्याच साईडला असणार आहे. ठीक आहे. सो आता हे झालं स्पीड इन्क्रीजिंगला. मग आता स्पीड जर डिक्रीजिंग होत असेल समजा एक सर्क्युलर फॉर्म मध्ये काढतोय. एक मिनिट मार्कर संपला वाटतंय. ठीक आहे. बघा आता काय करतोय मी स्पीड डिक्रीज करतो म्हणजे समजा इथं हे जे काय आहे पार्टिकल आहे. सो स्पीड काय होते पहिलं 5 आहे 4 3 2. ठीक आहे. पार्टिकलची जी काही स्पीड आहे ते काय होते डिक्रीज होते. मग त्यावेळेस त्यांची डिरेक्शन कशी असणार. सो डिरेक्शन कशी असणार आहे डिस्प्लेसमेंटची पण डिरेक्शन या साईडला असणार आहे. काय बोललो डिस्प्लेसमेंटची पण डिरेक्शन त्याच साईडला असणार आहे आणि वेलॉसिटीची पण डिरेक्शन त्याच साईडला असणार आहे. सो वेलॉसिटीची पण डिरेक्शन त्याच साईडला. मग व्हॉट अबाउट ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशनचं काय असणार डिरेक्शन. सो डिरेक्शन त्याची अपोजिट साईडला असणार. ठीक आहे. काय असणार ऍक्सलरेशन अपोजिट साईडला त्याची ऍक्सलरेशन असणार. ठीक आहे. ज्यावेळेस स्पीड इन्क्रीजिंग होणार त्यावेळेस ऍक्सलरेशन अलॉंग असणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस स्पीड डिक्रीजिंग होत असेल स्पीड काय होते डिक्रीज होते. सो ऍक्सलरेशन जे आहे ते अपोजिट साईडला होणार. ठीक आहे. म्हणजे काय स्पीड डिक्रीज करतोय म्हणजे काय वेलॉसिटी पण तेवढीच असणार. वेलॉसिटी म्हणजे त्या स्पीडने जाणार. पण ऍक्सलरेशन काय करतोय ऍक्सलरेशन असा पार्ट आहे तो पार्टिकलची स्पीड कमी करतोय. ठीक आहे. मग ऍक्सलरेशन मुळे त्याची जी काही स्पीड आहे ते डिक्रीज होते. समजतंय का ह्या क्वांटिटीमुळे ही जी काही स्पीड आहे ते डिक्रीज होते. पण अपोज कोण करते दॅट इज ऍक्सलरेशन. म्हणून ऍक्सलरेशनची जी काय हे आहे काय म्हणते तुला डिरेक्शन ते अपोजिट साईडला. ठीक आहे. हे क्वांटिटी तुम्हाला लक्षात पाहिजे. सो आता अँग्युलर क्वांटिटी मध्ये पण तसंच आहे. सो अँग्युलर क्वांटिटी म्हणजे काय पार्टिकल जे आहे ते सर्क्युलर फॉर्म मध्ये मूव्ह होते. कोणत्या फॉर्म मध्ये सर्क्युलर फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल पंखा. ठीक आहे. समजा फॅन. ओके. सो समजून घ्या फॅन असा काढलाय. ह्याचे जे काही पार्टिकल आहेत म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये मूव्ह होतं ते इन टर्म्स ऑफ सर्क्युलर. ठीक आहे. त्यावेळेस बघा काय असतं त्यावेळेस समजा इथं पार्टिकल आहे इथे धरा चला इकडे पकडा पार्टिकल. ओके. सो आता स्पीड काय करतोय इन्क्रीज करतोय. सो स्पीड इन्क्रीज करतोय म्हणजे काय सो वेलॉसिटीची पण डिरेक्शन त्याच साईडला. ओके. डिस्प्लेसमेंटची पण डिरेक्शन त्याच साईडला
आणि ऍक्सलरेशन पण त्याच साईडला. ठीक आहे, पण अँग्युलर आहे ना, सो अँग्युलर असेल तर ही क्वांटिटी नाही येणार, मग त्यावेळेस कोणती क्वांटिटी येणार, दॅट इज अल्फा येणार. ओके, थिटा येणार आणि काय येणार, दॅट इज वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा. सो हे जर स्पीड इन्क्रीज होत असेल त्यावेळेस डिरेक्शन एकाच साईडला असणार, ज्या स्पीड डिक्रीज होणार त्यावेळेस काय होणार, हे जे काही ऍक्सलरेशन आहे ऍक्सलरेशन तो ऑपोजिट साईडला असणार. ठीक आहे, पार्टिकल म्हणजे काय करतोय, वेलॉसिटी पण त्या साईडला, डिस्प्लेसमेंट त्या साईडला, पण ऍक्सलरेशन जे आहे ते अपोज करतोय, कुणाला अपोज करतोय, वेलॉसिटीला. सो त्यामुळे स्पीड काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, हे कन्सेप्ट पण तुम्हाला लक्षात पाहिजे. ठीक आहे, तर अजून थोडे पार्ट आहेत, थोडे थोडे करत मी तुमचे क्लिअर करतो बेसिक. ठीक आहे, चला हे 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 पण महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो कायनेमॅटिकल इक्वेशन काय काय असतात. ठीक आहे, चला अजून तुम्हाला काय काय यायला पाहिजे, कायनेमॅटिकल इक्वेशन यायला पाहिजे. ठीक आहे, मला अजून एक कन्सेप्ट राहिला ते सांगायचं राहिलं. बघा सांगतो, बघा कधी कधी काय बोलतो तुम्हाला स्टार्टिंगला की काही कन्सेप्ट आहेत की मी विसरून जातो लवकर. ठीक आहे, मग आता तुम्हाला सांगतो, म्हणजे सांगायचं जे काय आहे ना ते विसरून जातो, म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. सो बघा, हे आता समजा आता काय सांगितलं तुम्हाला, पार्टिकल जे आहेत त्यांची स्पीड इन्क्रीज होतीये, कधी डिक्रीज होतीये, ज्या वेळेस स्पीड जे काय आहे, समजा इथं 5 मीटर पर सेकंड आहे. सो ह्याची स्पीड आता समजा कॉन्स्टंट आहे, सो दॅट इज 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो इथं पण 5 मीटर पर सेकंड आहे. सो स्पीड काय आहे, स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट असेल त्यावेळेस त्याचं डिरेक्शन काय असणार आहे, त्याच साईडला वेलॉसिटी आणि त्याच साईडला काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. ठीक आहे, त्याच साईडला वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. सो आता समजा हे अँग्युलर आहे, सो डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थिटा अँड वेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा. सो मग ऍक्सलरेशन कुठं असणार, ज्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट असणार त्यावेळेस ऍक्सलरेशन जे आहे ते अब्सेंट असणार. ठीक आहे, त्यावेळेस देर इज नो ऍक्सलरेशन. सो इफ स्पीड इज कॉन्स्टंट. ठीक आहे, समजतंय का, ज्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट असणार त्यावेळेस ऍक्सलरेशन डिरेक्शन समोर पण नसणार आणि बॅकवर्ड साईडला पण नसणार. सो त्यावेळेस ऍक्सलरेशन अब्सेंट असणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. सो आता कायनेमॅटिकल इक्वेशन बघा काय काय आहे, हे 11th स्टँडर्डला झालेलं आहे. सो कायनेमॅटिकल इक्वेशन जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स बिलकुल काय येणार नाही. ठीक आहे, सो बघा हे लिहून घ्या वाटलंच तर. सो काय काय असतं बघा, सो फर्स्ट वन, सो कायनेमॅटिकल इक्वेशन काय, v इक्वल टू यू प्लस दॅट इज at. फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन, सो दॅट इज v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस काय नाही तर ट्वाइस ऑफ as. नंतर थर्ड वाला दॅट इज इथे येणार s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा हे तीन जे काही फॉर्म्युले आहेत हे पूर्ण इम्पॉर्टंट आहेत. कशामध्ये, कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणजे डायनेमिक मध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत जेवढे पण हे याच्यावर सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, समजते का, काय v इक्वल टू यू प्लस at, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, सो s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा तीनच फॉर्म्युले का सफिशियंट आहेत तुम्हाला, तीनच फॉर्म्युले का, 4 का नाही, 5 का नाही, 6 का नाही, किंवा 2च फॉर्म्युले का नाही. बघा एवढं जे काय आहे, पार्टिकल जे काय मूव्ह होणार आहे त्यावेळेस काय काय क्वांटिटी असतात, त्यावेळेस असतो ऍक्सलरेशन. ओके, त्यावेळेस असतो वेलॉसिटी. ओके, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट असतं. सो टाइम पण असतं. अजून काय राहिलं, दॅट इज कोणता राहिलं इथं, इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे, एखादा जर प्रॉब्लेम असेल मला सॉल्व्ह करायचा असेल तर हे 5 व्हेरिएबल असतात. ठीक आहे, एखादा प्रॉब्लेम असेल त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये 3च क्वांटिटी देणार. ठीक आहे, चौथी क्वांटिटी काढायला लागतात. सो बघा ना, ह्याच्यामध्ये किती पॅरामीटर यूज केलेत मी, 1 2 3 4. सो ह्याच्यामध्ये मी 4 पॅरामीटर यूज केले. इथं 1 2 3 4, सो इथं पण 4 केले. ठीक आहे, 4 पॅरामीटर. इथं 1 2 3 4, इथं पण 4 पॅरामीटर यूज केले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऍटलिस्ट कमीत कमी तुम्हाला 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन दिली पाहिजे तरच बरोबर आहे, अदरवाईज नाही का क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. समजते का, हे तुम्हाला दिलंच पाहिजे. सो आता बघा हे जे काय आहे ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय ऍबसेंट आहे, ऍक्च्युअली किती व्हेरिएबल आहेत, 1 2 3 4 5. बघा v फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, ऍक्सलरेशन, टाइम. सो ह्याच्यामध्ये काय ऍबसेंट आहे, ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट ऍबसेंट आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये काय ऍबसेंट आहे, बघा ह्याच्यामध्ये टाइम ऍबसेंट आहे. ठीक आहे, सो इथे टाइम नाहीये. सो जर टाइम नसेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार, टाइम जर काढायचा असेल तर. ठीक आहे, सो इथं काय ऍबसेंट आहे, दॅट इज काय ऍबसेंट आहे, इथे वेलोसिटी ऍबसेंट आहे. ठीक आहे, प्रत्येक इक्वेशन मध्ये काही ना काही ऍबसेंट आहे. पण
क्वेश्चन जे असेल त्यावेळेस तुम्हाला 3 क्वांटिटी द्यायला पाहिजे. जर 3 क्वांटिटी दिली असेल तर आपल्याला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. किती किती पॅरामीटर आहे? 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट बघा, हे जे काय आहे ह्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. कोणते कॉमन आहेत ते म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी आहे. बघा प्रत्येकामध्ये इनिशियल वेलोसिटी आहे. सो ह्याच्यामध्ये बघा ऍक्सलरेशन प्रत्येकामध्ये आहे. जर समजा बघा नीट लक्ष द्या, जर समजा इनिशियल वेलोसिटी पण नाही दिली आणि ऍक्सलरेशन पण नाही दिलं, मग त्यावेळेस तुम्ही फसणार. समजते का? ज्यावेळेस इनिशियल वेलोसिटी पण नाही दिली आणि फायनल ऍक्सलरेशन पण नाही दिलं, मग त्यावेळेस तुम्ही फसणार. मग त्यावेळेस अजून काहीतरी फॉर्म्युले आहेत, अजून 2 फॉर्म्युले आहेत, त्याच्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा कशा. सो हे रफ करतो. एवढं सफिशियंट आहे. पण एक आता तुम्ही 12th स्टँडर्डला आहे, सो तुम्ही 11th स्टँडर्डला नाही, सो 12th स्टँडर्डला आहे, तर 4th फॉर्म्युला पण इम्पॉर्टंट आहे. सो 4th फॉर्म्युला आहे, सो डिस्प्लेसमेंट इक्वल टू, डिस्प्लेसमेंट कसा काढणार? इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी अपॉन 2 आणि मल्टिप्लाय बाय टी. ठीक आहे. हे पण कायनेमेटिकल इक्वेशन आहे. सो जर मला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर पहिलं मीन ऍव्हरेज घेणार. सो ह्याला मीन ऍव्हरेज बोलतो ना आपण. सो ऍव्हरेज स्पीड आहे. सो ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय? इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी अपॉन 2. हे ऍव्हरेज स्पीड आहे. हे काय आहे? ऍव्हरेज स्पीड. बघा ना, इनिशियल आणि फायनल, सो स्पीडच आहे. सो मल्टिप्लाय बाय टाइम. सो डिस्प्लेसमेंट इंटू टाइम दॅट इज सॉरी वेलोसिटी इंटू टाइम दॅट इज डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो काय बोललो मी? वेलोसिटी, ऍव्हरेज वेलोसिटी इंटू टाइम इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. हे काय चाललंय आपलं? कायनेमेटिकल इक्वेशन इन टर्म्स ऑफ लिनियर क्वांटिटी. काय म्हणतोय मी? लिनियर क्वांटिटी. अजून तुम्हाला मी अँग्युलर क्वांटिटी सांगायचंय, त्याच्यानंतर ना तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ठीक आहे. सो बघा, हे एक लक्षात ठेवायचे. आणि 5वा बघा, इथे ऍक्सलरेशन आहे का? इथे ऍक्सलरेशन नाहीये. इथे काय काय? इनिशियल आहे, फायनल आहे आणि काय आहे? सो डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय टाइम आहे. सो बघा, तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला इनिशियल आणि फायनल इनिशियल वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन जर दिलं नसेल, त्यावेळेस आपण जे काही व्हॅल्यू दिलेत आपल्याला 2 इक्वेशन मध्ये पुट करा आणि त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. मग तिथून तुम्हाला क्वांटिटी भेटतील. समजते का? ज्यावेळेस आपल्याला इनिशियल आणि ऍक्सलरेशन जर देणार नाहीये, बघा ना प्रत्येकाकडे कॉमन आहे. प्रत्येक इक्वेशन मध्ये इनिशियल वेलोसिटी आहे आणि ऍक्सलरेशन आहे. ज्यावेळेस ऍक्सलरेशन आणि इनिशियल वेलोसिटी देणार नाही, त्यावेळेस आपण काय करणार? दोन्ही म्हणजे कोणते तरी 2 यूज करणार. तिथून आपण काय करणार? 2 इक्वेशन फॉर्म करणार. जे जे क्वांटिटी दिलेले आहे ते आपण पुट करणार. सो तिथून मी 2 इक्वेशन भेटणार. मग नंतर काय करणार? त्याचं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. मग तिथून मला ए आणि यू भेटणार. ठीक आहे. असे पण प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे. सो आता हे कळलं तुम्हाला? 4th वाला कायनेमेटिकल इक्वेशन. आणि 5th वाला काय आहे बघा. हे तरी यूज नाही होत जास्त, तरी लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता. एस इक्वल टू VT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता. ठीक आहे. एस इक्वल टू VT प्लस हाफ AT स्क्वेअर. बघा, यू इनिशियल होता, इथं फायनल टाकलाय, बस बाकी काही चेंजेस नाही केलेले. ठीक आहे. चला एवढं स्क्रीनशॉट काढा. मला तुम्हाला अजून सांगायचंय. सो हे काय होतं? हे कायनेमेटिकल इक्वेशन इन टर्म्स ऑफ लिनियर क्वांटिटी. सो आता कायनेमेटिकल इक्वेशन इन टर्म्स ऑफ अँग्युलर क्वांटिटी मध्ये पण बघावं लागेल ना. ठीक आहे. समजतंय का? सो आता पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, पटकन सांगतो इथं. ठीक आहे. हा, आता बघा, आता कोणती क्वांटिटी आपल्याकडे, आता कोणत्या क्वांटिटी सॉल्व्ह करायचंय? अँग्युलर क्वांटिटी. हे झालं लिनियर क्वांटिटी. आता अँग्युलर क्वांटिटी मध्ये कसं असणार? सो बघा, सो आता इथे काय दिले? हे आहे फायनल वेलोसिटी. सो फायनल वेलोसिटी डिनोटेड बाय WF. ठीक आहे. ओमेगा फाय इक्वल टू इनिशियल वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा I प्लस ऍक्सलरेशन. सो लिनियर ऍक्सलरेशन ए ने दाखवणार आणि अँग्युलर ऍक्सलरेशन डिनोटेड बाय अल्फा इंटू टी. ठीक आहे. हे झालं फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड वाला काय येणार? सो इन टर्म्स ऑफ अँग्युलर, ज्यावेळेस आपण एखादा पार्टिकल जो आहे तो अँग्युलर फॉर्म मध्ये रोटेट होते, मग त्यावेळेस काय येणार? सो फायनल वेलोसिटी ओमेगा फायचा स्क्वेअर. ठीक आहे. ओमेगा एफ. सो फायनल वेलोसिटीचा स्क्वेअर इक्वल टू इनिशियल वेलोसिटी दॅट इज डिनोटेड बाय ओमेगा I त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस ट्वाइस ऑफ ए अल्फा. ठीक आहे. का अल्फा आहे ना. आणि डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थीटा. ठीक आहे. हे समजलं पाहिजे तुम्हाला क्वांटिटी काय काय. सो आता जस्ट मी तुम्हाला सांगितले प्रिव्हियस, आता जस्ट कन्सेप्टच्या आधी. ठीक आहे. थर्ड वाला काय?
सो एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट जनरेटेड बाय थिटा इक्वल टू यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, सो डिनोटेड बाय ओमेगा आय इंटू टी प्लस हाफ अल्फा टी चा स्क्वेअर, ठीक आहे. सो आता हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, ठीक आहे. लिनियर एक्सेलरेशन मध्ये, लिनियर क्वांटिटी मध्ये हे पण इम्पॉर्टंट आहे आणि अँग्युलर क्वांटिटी मध्ये पण. आता पण हे चौथा जो फॉर्म्युला आहे तो इम्पॉर्टंट आहे. सो बघा फोर्थ वाला जो आहे सो काय आहे, इथं थिटा येणार, ओके. एस डिस्प्लेसमेंट आहे, सो इन टर्म्स ऑफ अँग्युलर सो थिटा इक्वल टू काय येणार, सो दॅट इज यू म्हणजे काय, इनिशियल स्पीड, सो दॅट इज ओमेगा आय, ठीक आहे, इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा एफ अपॉन दॅट इज 2, ठीक आहे. सो इनटू टी. हा, हे जे काय फॉर्म्युला आहे ह्याच्यावर अजून एक फॉर्म्युला तयार होतो, ठीक आहे. ज्यावेळेस अँग्युलर फॉर्म मध्ये येणार त्यावेळेस अजून एक फॉर्म्युला तयार होणार. हे काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. सो आता तुम्हाला सांगेल हे, ठीक आहे. चला लक्ष द्या पुढं. सो इथं एस, सो इथे येणार फिफ्थ त्याला फॉर्म्युला येणार थिटा इक्वल टू व्ही किती, व्ही म्हणजे दॅट इज फायनल वेलोसिटी, व्ही एफ टी प्लस हाफ ए म्हणजे काय, अल्फा टी स्क्वेअर, ठीक आहे. बघा ऍक्च्युअली तुम्हाला 3 पर्यंतच फॉर्म्युला माहिती असेल, तुम्हाला चौथा आणि पाचवा फॉर्म्युला माहित नसेल, ठीक आहे. असे स्टुडंट आहेत फक्त 20% स्टुडंटलाच माहिती असेल की हा बाबा चौथा आणि पाचवा पण लागतोय फॉर्म्युला. तुम्हाला फक्त 3च माहिती असेल, ठीक आहे. पण चौथा फॉर्म्युला आणि पाचवा फॉर्म्युला पण आहे, ठीक आहे. सो बघा हे आता तुम्हाला कळलं असेल, लिनियर क्वांटिटी आणि हे अँग्युलर क्वांटिटी. सो आता बघा, समजा तुम्हाला क्वेश्चन असा विचारलाय, ठीक आहे. कसा विचारलाय, समजा इनिशियल स्पीड ऑफ द कार इज 10 मीटर पर सेकंड, ठीक आहे, समजा, ठीक आहे. सो फायनल वेलोसिटी पण दिले तुम्हाला, इफ इनिशियल स्पीड ऑफ द कार इज 10 मीटर पर सेकंड आफ्टर 10 सेकंड, सो आफ्टर 50 सेकंड लिहा किंवा 10 सेकंड काय आणि फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सो आफ्टर 50 सेकंड द स्पीड ऑफ द कार इंक्रीजेस किती असणार, समजा 60 मीटर पर सेकंड आहे, 60 मीटर पर सेकंड, ठीक आहे. सो व्हॉट इज, सो समजा इथे एक क्वांटिटी दिले, सेकंड थर्ड क्वांटिटी दिली, म्हणजे 3 क्वांटिटी दिले, ठीक आहे. सो व्हॉट इज द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल, सो किंवा व्हॉट इज द एक्सेलरेशन ऑफ द कार, ठीक आहे. सो एक्सेलरेशन मला काढायचं, काय काय दिलंय तुम्हाला, इनिशियल स्पीड दिलंय, फायनल स्पीड दिलंय. सो काय दिलंय तुम्हाला, हे लिनियर मोशन मध्ये, कोणत्या मोशन मध्ये, लिनियर मध्ये. सो मी त्यावेळेस ही क्वांटिटी यूज करणार, ठीक आहे. सो इनिशियल दिलंय, फायनल दिलंय आणि टाइम दिलं, बघा कुठं आहे. सो इनिशियल दिलंय, फायनल, टाइम दिले. सो ऍक्सेलरेशन मी काढू शकतो, म्हणजे मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो, ठीक आहे. सो मग ऍक्सेलरेशन काढून मी तिथून तुम्हाला बघा फायनल, इनिशियल, ऍक्सेलरेशन पण जर काढलं मी, जर इथून ऍक्सेलरेशन काढलं तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण काढता येईल, ठीक आहे. असे एकमेकावर डिपेंड असतात क्वेश्चन, ठीक आहे. असे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. सो आता चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये लवकर. सो आता बघा, मला एखादा जर पार्टिकलचा तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचे. समजा आता एक पार्टिकल आहे, ठीक आहे. पार्टिकल जो आहे, ठीक आहे. सो आता रिव्हॉल्व होतोय, ठीक आहे. रिव्हॉल्व होत असताना किती टाइम्स रिव्हॉल्व झालाय जर मला काढायचा असेल, मग त्यावेळेस मी हाच फॉर्म्युला यूज करणार. सो कसा यूज करणार, पण हे ऍक्च्युअली तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंटला मी कसं कन्वर्ट करतोय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करतोय, सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कसं काढणार, सो ऍक्च्युअली थिटा आहे. सो थिटाला काय करणार मी, 2 पायने डिवाइड करणार, ठीक आहे. कशाने डिवाइड करणार, 2 पायने डिवाइड करणार. म्हणजे एक जे काय पार्टिकल आहे तो कम्प्लिटली 1 रोटेशन कम्प्लीट करतोय. किती रोटेशन कम्प्लीट करतोय, 1 रोटेशन. सो दॅट इज तुम्हाला माहिती आहे, जर पार्टिकल परत पुन्हा त्याच जागी आला तर त्याला आपण म्हणतो 2 पाय. किती रिव्हॉल्व झालाय तो, 2 पाय एवढा. जर समजा पार्टिकल 2 वेळा घुमून आला, सो 2 × 2 पाय बनणार, बरोबर ना. जर समजा पार्टिकल 3 वेळा रिव्हॉल्व झाला तर आपण म्हणणार 3 × 2 पाय, ठीक आहे. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन असतात. सो नंबर ऑफ काय असतात, रिव्हॉल्युशन. समजा पार्टिकल आहे 5 टाइम्स रोटेट झालाय, काय झालंय 5 टाइम्स रोटेट. सो आपण कसं लिहिणार, 2 पाय × 5 टाइम्स, म्हणजे 5 टाइम्स तो रोटेट झालेला आहे. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कसा काढणार, मग हे जे काही 2 पाय आहे मल्टिप्लाय, सो इकडे आला डिवाइड आला, सो 2 पाय लिहिणार, ठीक आहे. काय लिहिणार, 2 पाय. किती वेळा रोटेट झाला, 5 टाइम्स, ठीक आहे. म्हणजे थिटा बाय 2 पाय. ऍक्च्युअली हे जे काय रोटेशन आहे टोटल म्हणजे किती असतो, थिटा असतो, आणि डिवाइड बाय 2 पाय करायचं,
म्हणजेच नंबर ऑफ रिव्होल्युशन भेटणार. सो ही जे काही व्हॅल्यू आहे ऍक्च्युली ओमेगा म्हणजे काय, दॅट इज ओमेगा इथे ना, ओमेगा म्हणजे दॅट इज 2 पाय एन. सो एन म्हणजे काय, वेअर एन इज फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय एफ और एन. कशाने पण दाखवा, एक तर एफ ने दाखवा किंवा एन ने दाखवा. ठीक आहे. जर इनिशियल वेलोसिटी असेल ओमेगा आय तर इनिशियल फ्रिक्वेन्सी पण एन आय ने दाखवायचं. ठीक आहे. सो इथे बघा ना, ओमेगा आय नीट बघा, नीट लक्ष द्या. सो तुम्हाला सांगतोय, बेस सांगतोय, बेसिक. सो ओमेगा आय ची व्हॅल्यू 2 पाय एन आय आहे प्लस ओमेगा एफ ची व्हॅल्यू 2 पाय एन एफ आहे अपॉन 2. ठीक आहे. सो हे असं आहे. ओके. सो हे थिटा तसंच आहे. सो मी काय करतोय, नंबर ऑफ रिव्होल्युशन काढायचं. नंबर ऑफ रिव्होल्युशन काढायचं असेल तर ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला 2 पाय ने डिवाइड करतात. कितीने डिवाइड करतात, 2 पाय. सो मी इथे लिहिला 2 पाय. सो मी इथे लिहिला 2 पाय. सो इथे इंटू टी आहे, इंटू टी. ठीक आहे. सो बघा ना, 2 पाय मी कॉमन काढतोय. काय करतोय, 2 पाय मी बाहेर काढतोय. सो 2 पाय. सो 2 पाय गेट कॅन्सल. समजते का. सो 2 पाय गेट कॅन्सल. मग हे जे काय आहे थिटा बाय 2 पाय म्हणजेच काय, नंबर ऑफ रिव्होल्युशन. सो थिटा बाय 2 पाय म्हणजेच नंबर ऑफ रिव्होल्युशन. सो नंबर ऑफ रिव्होल्युशनचा फॉर्म्युला काय, एन आय प्लस एन एफ. एन आय प्लस एन एफ. थांबा मी एक मिनिट एक बाजूला लिहितो. नंबर ऑफ रिव्होल्युशन. सो एन आय प्लस एन एफ. सो इनिशियल फ्रिक्वेन्सी प्लस फायनल फ्रिक्वेन्सी अपॉन डिवाइड बाय 2 मल्टीप्लाय बाय टी. ठीक आहे, मल्टीप्लाय बाय टी. हे झालं तुमचं नंबर ऑफ रिव्होल्युशन काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. समजतंय का. हे असे काढतात. जर नंबर ऑफ रिव्होल्युशन काढायचं असेल तर मी डिवाइड बाय 2 पाय करणार दोन्ही साईडला. समजा तुम्हाला फक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलाय, मग त्यावेळेस मला काढायचंय रिव्होल्युशन मध्ये, त्यावेळेस मी डिवाइड बाय 2 करणार. ओके. आणि ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे वेलोसिटी. आणि कसं काढतात, ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो दॅट टाइम सो हा फॉर्म्युला करणार नंबर ऑफ रिव्होल्युशन एन आय प्लस एन एफ अपॉन 2 इंटू टी. ठीक आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल एक छोटं कॅल्क्युलेशन घेऊया. ठीक आहे. समजा फॅन आहे. ठीक आहे. समजून घ्या, 4 पंख्यावाला पण असतं, समजून घ्या तरी. ठीक आहे. सो पार्टिकल आहे, रिव्हॉल्व होते. ओके. हा इनिशियल स्पीड इनिशियल जी काही फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे इनिशियल जे काही फ्रिक्वेन्सी आहे कितीने मूव्ह होते, समजा 10 हर्ट्झनी मूव्ह होतोय. फ्रिक्वेन्सी त्याची जी काय आहे फ्रिक्वेन्सी 10 हर्ट्झनी इनिशियल आहे. सो इनिशियल फ्रिक्वेन्सी किती आहे, 10 हर्ट्झ. समजा आफ्टर सर्टन टाइम, दॅट इज आफ्टर समजा 50 सेकंड, आफ्टर 50 सेकंड. सो त्याची जी काही स्पीड आहे, समजा कितीने इन्क्रीज झाली, समजा त्याची जी काही स्पीड म्हणजे नंबर ऑफ दॅट इज त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. त्याची स्पीड कितीने इन्क्रीज झाली, 50 सेकंदांनी, दॅट इज समजा 50 हर्ट्झ. किती इन्क्रीज झाली, 50 हर्ट्झ. इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती, दॅट इज एन आय ची व्हॅल्यू होती 10 हर्ट्झ. ठीक आहे. सो नंतर ना रिव्हॉल्व होते. सो आफ्टर 50 सेकंडला त्याची जी काही स्पीड आहे तो किती, म्हणजे त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी एंड फायनल. सो फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्झ. किती सेकंदानंतर ना, 50 सेकंदानंतर. मग आपल्याला विचारलं व्हॉट इज द नंबर ऑफ रिव्होल्युशन. मग त्यावेळेस कसा काढणार तुम्ही, त्यावेळेस सिंपल ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवा. सो बघा ना, नंबर ऑफ रिव्होल्युशन काढायचं ना मला, तुम्ही काय करणार, 10 ठेवणार प्लस फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे 50 डिवाइड बाय 2 मल्टीप्लाय बाय. हे फक्त सांगतोय, वरच्यावर सांगतोय. ज्यावेळेस मी तुम्हाला लिहून देणार त्यावेळेस व्यवस्थित लिहून देणार. ठीक आहे. सो टाइम किती आहे, 50 सेकंड. सो नंबर ऑफ रिव्होल्युशन म्हणजे 50 सेकंदानंतर तो किती रोटेट होणार, किती रोटेट झालाय तो पंखा. ठीक आहे. सो त्याला आपण असा काढणार, ह्याला 25 देऊया. ठीक आहे. हे किती झाले, लगेच फास्ट मध्ये कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. झाले हे 60 इंटू 25. सो जे काय आन्सर येईल ते नंबर ऑफ रिव्होल्युशन असणार. ठीक आहे. समजते का. हे कॅल्क्युलेशन असं करतात. ओके. सो एवढं काही डिफिकल्ट नाहीये. हे अँग्युलर जे काही अँग्युलर स्पीड आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे त्याचा कन्वर्ट फक्त मी नंबर ऑफ रिव्होल्युशन मध्ये केलंय. ठीक आहे. म्हणून बोलतो तुम्हाला फोर्थला जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याच्यावरून मी नंबर ऑफ रिव्होल्युशनचा फॉर्म्युला क्रिएट केला. ठीक आहे. असे क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला विचारू शकतात. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवणार, आता मी कायनेमॅटिकल इक्वेशन जे काही शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा
ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असतो. काय असतो? ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ऍक्सलरेशन काय असणार आहे? कॉन्स्टंट. जर ऍक्सलरेशन चेंज होत राहील तर ते हे जे काही इक्वेशन आहे आपण आता जे दाखवलेले ते ओबे नाही करणार. काय नाही करणार? ओबे नाही करणार. मग ते तुम्हाला 12th स्टँडर्ड नुसार ऍक्सलरेशन कॉन्स्टंट म्हणजे 12th स्टँडर्ड मध्ये जे काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तिथे सगळे ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू दे तुम्हाला. ही गोष्ट कॉमन आहे. सो फॉर्म्युले तुम्ही हा एक फॉर्म्युला लिहून घ्या बाजूला. ठीक आहे, चला अजून थोडं कॉन्सेप्ट राहिले ते पण क्लिअर करून टाकतो.